लोकसभेतलं यश अपेक्षित नव्हतं तुम्हाला जे आता मला मिळालं? स्वतःला नव्हतं. म्हणजे मला स्वतःला असं वाटत होतं की आता लढायचं, कारण का ही नैतिकतेची लढाई आहे. तुम्ही योजना आणल्यात ना, लाडकी बहीण, लाडका भाऊ, तो ह्या सगळ्याचं क्रेडिट ना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला तुम्ही दिला पाहिजे. कारण का हा लोकसभा इम्पॅक्ट. लोकसभेला 31 आमच्या आल्या नसत्या ना, कोणी लाडकं नाही, सगळी दोडकीत आणि सावत्रच. भाऊ बहिणीच्या नात्याचा जो अपमान झालाय ना, त्याचं मला दुःख वाटतं. कारण का त्यांच्यातलेच काही नेते म्हणतात की एक बहीण गेली म्हणून काय झालं, दुसऱ्या बहिणी आम्ही जोडतोय. कॉपी करून 2 पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री बोललो. कुठली म्हणजे माझी देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या म्हणू का आहेत म्हणू, ह्याच्यात मी कन्फ्युज. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्याची विधानसभेची निवडणूक अगदी वेशीवरती येऊन ठेपलेली आहे. प्रत्येक नेता आपापल्या पद्धतीने तयारी करतोय. कोणत्या कोणत्या पक्षांच्या रॅलीज सुरू आहेत, यात्रा सुरू आहेत, दिल्ली दौरे सुरू आहेत, गाठीभेटी सुरू आहेत नेत्यांच्या. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ज्या पक्षानं आपला सेंट% स्ट्राईक रेट ठेवला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, त्या पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आज आपल्यासोबत आहेत आणि महाराष्ट्रात आता घडणाऱ्या घडामोडींबद्दल आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचंच आहे, पण पहिल्यांदा लक्ष वेधू इच्छिते कोलकात्याच्या घटनेकडे. कोलकात्यात जे घडलं ते खूप भयावह आहे, भीषण आहे. महिला सुरक्षित कशा होणार किंवा महिलांची जी आत्ताची सुरक्षेची स्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर संपूर्ण भारतात किंवा जगामध्ये हा एक खूप गंभीर विषय. महिला सुरक्षितता किंवा नागरिक, आपण ते महिलांपर्यंतच सीमित का ठेवावं? एखादा घरातला पुरुष जेव्हा बाहेर जातो तेव्हा अर्थातच त्या घरातली आई, मुलगी, बहीण ही वाटच बघत असते. तसंच महिलांचं पण आहे. पण ही जी घटना कलकत्त्यात घडली ही अतिशय भयानक आहे आणि खरं तर मला खात्रीच होती की ममता बॅनर्जी या बाबतीत अतिशय संवेदनशील नेत्या आहेत त्या आणि खूप स्ट्रॉंग ऍक्शन त्या घेतील. त्याच्या आधीच सीबीआयकडे ती केस आता गेलेली आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की ही खूप चांगली संधी आहे की पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा देऊन टाकायचा. कारण का प्रूफ आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे त्याला जे काही दिवस मोजलेले आहेत त्या नियम कायद्याप्रमाणेच सगळं झालं पाहिजे. इन्क्वायरी झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टचे दिवस पाळले गेले पाहिजेत आणि एकदा असं चांगलं उदाहरण लोकांना धडकी बसली पाहिजे. कुणालाही अशी घाणेरडी कृती करायच्या ऐवजी 10 वेळा त्याच्या मनात आलं पाहिजे की अरे बापरे, कलकत्त्याला झालं, त्याला डायरेक्ट फाशीच झाली. त्याच्यामुळे जोपर्यंत सरकार नियम कायद्याबद्दल, नियम कशासाठी, रूल्स आर मेड टू बी फॉलोड नॉट ब्रोकन, ही जी माइंडसेट आहे ना आपल्या देशामध्ये, एंटायटलमेंटचं माइंडसेट. म्हणजे पोर्सची केस जी पुण्यात झाली त्याच्यात पार रक्त बदलेस्तोवर यांची पोच आहे. म्हणजे सिस्टमला आम्ही चालवू शकतो, ही जी विचारधारा या देशात अनेक वर्ष चालली ना, ती कुठेतरी सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी मिळून ती मोडली पाहिजे. राज्यात येऊयात आपण. शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. तुम्ही फिरताय, लोकांशी बोलताय, कनेक्ट साधताय लोकांशी. काय मूड दिसतोय तुम्हाला महाराष्ट्राचा? शिवस्वराज्य यात्रा ही नेहमीच खूप समाधानी असते, कारण का आपण लोकांच्या डायरेक्ट जातो. लोकांच्या सरकारमध्ये असलो तर काय कार्यक्रम झाले किंवा विरोधात असलो तरी ग्राउंड रियालिटी काय, सगळ्या गोष्टी काही सर्वेनी होत नाहीत, काही गोष्टी दिलसे भी करणं पडतं. त्यामुळे ही शिवस्वराज्य यात्रा, आणि खरं तर शिवस्वराज्य यात्रा ही अमोलदादा, जयंतराव आणि सगळे मिळून करतायत. पण सगळ्यात गमतीचा भाग की आम्ही नेहमी पवार साहेबांना चिडवत असतो की पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आहे, मला काही वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, रोहितवर काही जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे प्रत्येकावर एकेकावर वेगवेगळी जबाबदारी दिली आहे. म्हणजे आमचे बीडचे खासदार निलेश लंकेंचा आता दौरा सुरू होईल, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी आहे. पण आदरणीय पवार साहेबांची वेगळीच यात्रा चालू असते आणि त्यांची यात्रेचा आणि इलेक्शनचा काही संबंध नसतो. ते 365 दिवस यात्रा करत असतात. त्याच्यामुळे आमच्या किंवा हा काँग्रेसचा जो विचार आहे किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जे कल्चर आहे आमच्या पक्षात, त्याच्यात फक्त म्हणजे यात्रा कधी काढायची की इलेक्शन आलं म्हणून असं काही नसतं. आमच्याकडे यात्रा चालूच असतात, त्याला नावं वेगळी वेगळी असतात, पण एक दौरा आणि कनेक्ट लोकांशी
हे कल्चरली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामाची पद्धतच आहे. काय रिॲक्शन आहेत, म्हणजे काय मूड तुम्हाला, अंदाज काय मूड येतोय यात्रेतनं? एक तर लोकांना एक खूप आत्मविश्वास वाटतोय, कारण एक वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे ह्याच दिवशी ना पक्ष होता ना चिन्ह होतं, आमदार खासदार म्हणजे सत्तेत असलेले प्रत्येक पद, मग ते दूध संघ असेल, तो कारखान्याचे चेअरमन असतील, सोसायटी असेल, बँक असेल, म्हणजे जी जी सत्तेमधली पदं आहेत, या पदावर बसणारे आमच्या संघटनेतले सगळी सत्तेमधले लोक तिथे गेले. जे कार्यकर्ते होते ते जागेवर राहिले, पक्ष जागेवर राहिला, पदावरचे जास्ती लोक तिकडे गेले. आणि तो एक वेगळा अनुभव होता, कारण का पक्षही गेला, चिन्हही गेलं. म्हणजे आम्ही फकीर होतो, आमच्याकडे काहीच नव्हतं, फक्त आमचा विचार होता आमच्याकडे की मग पवार साहेबांबरोबर आणि काँग्रेसच्या विचाराबरोबर राहायचं का नाही, का सत्तेबरोबर विकासासाठी तिकडे जायचं, हे दोनच मार्ग होते. आणि त्या काळात जो संघर्ष, मग इलेक्शन कमिशनच्या फेऱ्या असतील, सुप्रीम कोर्ट, म्हणजे मला अजून तो दिवस आठवतोय, मराठीमध्ये एक म्हण आहे, शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये, ती मी रोज उत्साहाने चढते आता, कारण का सवय झाली. म्हणजे एखाद्या आठवडा 10 दिवसात कोर्टात जायची वेळ आली तर असं चुकल्यासारखं होतं, अरे आज ह्या आठवड्यात 10 दिवसात कोर्टात नाही गेलो आपण, सुप्रीम कोर्टात. कारण ज्या परिस्थितीत ज्या घटना झाल्या आमच्या आयुष्यामध्ये, आणि त्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राची मायबाप जनता आमच्याबरोबर उभी राहिली, 31 खासदार आमचे निवडून आले महाविकास आघाडीचे, आणि त्यानंतर अपेक्षा आणि जबाबदारी, म्हणजे लोकांच्या आमच्याकडून अर्थातच असणाऱ्या अपेक्षा, आणि एवढं यश, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पक्ष नाही, चिन्ह नाही, काही नाही, सगळं ते घेऊन गेले होते. आणि एवढं यश पदरात पडणं, म्हणजे मला विचाराल तर मी आणि अमोलदादा बसलोच ज्या दिवशी 1.5 लाखांनी निवडून आलं, म्हटलं अरे बापरे, कारण का आम्हाला दोघांनाच एवढा लीड वगैरे काहीच अपेक्षित नव्हतं, आणि त्यातून एवढं यश आलं, म्हणजे जबाबदारी खूप वाढली आमची सगळ्यांची. अपेक्षित नव्हतं, म्हणजे पक्ष नाही, चिन्ह नाही सोबत, माणसं नाहीत, नेते नाहीत, आमदार नाहीत. माणसं होती, नेते नव्हते. नेते नाहीत सोबत, आमदार नव्हते, तुमचे बरेचसे आमदार सोबत नव्हते. लोकसभेतलं यश अपेक्षित नव्हतं तुम्हाला, जे आता मला मिळालं? स्वतःला नव्हतं. म्हणजे मला स्वतःला असं वाटत होतं की आता लढायचं, कारण काय ही नैतिकतेची लढाई होती, की पक्ष आणि चिन्ह ज्या पद्धतीने अदृश्य शक्तीने काढून घेतलं. बघा, एखादी गोष्टावर वाद जर झाले असते, की अनेक दिवस मतभेद झाले, त्याच्यानंतर एक केस झाली, त्याच्यानंतर एक निर्णय झाला, तरी तो मला मान्य होता. पण तुम्ही आमचं आयुष्य उद्ध्वस्तच करायचा निर्णय घेतला होता, पक्ष आणि चिन्ह. आणि माझा फक्त छोटासा प्रश्न आहे अदृश्य शक्तीला, की ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्या माणसाकडूनच तुम्ही तो काढून घेतला. आणि उद्धवजींच्या केसमध्ये बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला, बाळासाहेब हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी उद्धवजी म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला होता. म्हणजे उद्धवजींकडून पक्ष काढून घेणे म्हणजे बाळासाहेबांना दुःख देणं आहे, हे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आदरणीय पवार साहेबांनी पक्ष इज अ फाउंडर मेंबर, त्या प्रेसिडेंटकडून तुम्ही पक्ष काढून घालता, नाही हा माझा आहे, हा कुठला न्याय. आणि हे मी फक्त म्हणजे मला पाहिजे म्हणून लढत नाहीये मी, ही लढाई फक्त आणि फक्त नैतिकतेची लढाई आहे एक. आणि हे अदृश्य शक्तीने आमच्यावर केलं, उद्या दुसऱ्यांवर करतील. ही लोकशाही नाही, ही दडपशाही म्हणतात त्याला. ही दडपशाहीचा चुकीच्या पद्धतीने हे जे झालं त्याच्यात गप्प बसलं, त्याचा अर्थ तुम्हाला ते मान्य आहे. मला चुकीची कुठलीच गोष्ट या देशात किंवा राज्यात मान्य नाही. म्हणजे जेवढा कृती करणारा गुन्हेगार आहे, तेवढाच तिथे उभं राहून बघणाराही गुन्हेगार आहे. लोकसभेत अपेक्षेपलीकडचं यश मिळालं असं तुम्ही म्हणालात, की अर्थात. हा, ते अपेक्षित नव्हतं, पण यश तर मिळालंय. म्हणजे 31 महाविकास आघाडी इन टोटल, राष्ट्रवादी काँग्रेस 8, आणि एक कॉपी करून पास, म्हणजे ऍक्च्युली 32. तर या यशाचा आता विधानसभेला किती फायदा होईल असं वाटतं? सगळ्या गोष्टी आयुष्यात मी तरी फायद्या आणि तोट्यासाठी करत नाही. आज राज्याला खरंच एक सरकार बदलण्याची गरज आहे. याचं कारण 200 आमदार असून काय मोठी क्रांती घडवली यांनी. महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिटचे आर्टिकल्स वाचा तुम्ही, हे अतिशय चिंताजनक आहे. आणि मी आजच सकाळी एका पत्रकार परिषदेतच हे बोललो की फिस्कल डेफिसिट, आता तुम्ही म्हणाल फिस्कल डेफिसिटचा आमचा काय संबंध, फार मोठा शब्द येतो. फिस्कल डेफिसिट म्हणजे अगदी थोडक्यात आपल्या घरातलं, जर जेवढे पैसे घरात येतात तेवढेच खर्च होतात, समजा जास्त झाले तर त्यातली जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात. आणि
माननीय अटलजी, जरी आमची वैचारिक लढाई असली तरी अच्छे को अच्छा बोलना चाहिए. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक सरकार काही ना काहीतरी चांगलं करतोच हो. आणि FRBM ऍक्ट हा अटलजींनी आणला. हा काय, फिस्कल मॅनेजमेंट आणि रेग्युलेटरी हा ऍक्ट आणला. म्हणजे काय, कुठल्याही राज्यांनी किंवा केंद्र सरकारनी पाहिजे तसे पैसे उधळायचे नाहीत. त्याला काहीतरी नियम, कायदा, यंत्रणा असली पाहिजे. तर हा FRBM ऍक्ट माननीय अटलजींनी आणला आणि तो पुढे अतिशय यशस्वीपणे, तो जरी अटलजींचा बिल असलं आणि कायदा असला तरी आदरणीय मनमोहन सिंग साहेबांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यात सुधारणा करून पुढे नेला. तर आजच्या वर्तमानपत्रात सकाळी बातमी आली आहे की फिस्कल मॅनेजमेंटमध्ये महाराष्ट्रात प्रचंड गडबड आहे. हे मी म्हणत नाही, वर्तमानपत्र म्हणत आहे. आत्ताच 27,000 कोटी रुपयाचे नवीन रस्त्याची जी मागणी केली आहे किंवा अप्रूव्ह केलं आहे कॅबिनेटने, त्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन आहे की फिस्कल डेफिसिटची गॅप वाढते. माननीय जयंत पाटलांनी ह्याच्याबद्दल सविस्तर भाषण हे विधानसभेत केलं होतं, विधान भवनमध्ये. तर विधान भवनमधलं त्यांचं भाषण आज फिस्कल डेफिसिटची गॅप, आणि मी स्वतः हा प्रश्न, प्रत्येक राज्याचा आम्हाला फिस्कल डेफिसिट काय किंवा त्याची फायनान्शियल पोझिशन काय, ही मागणी FRBM ऍक्ट मध्ये प्रत्येक राज्य आणि देश हा चालतोय का नाही हे घेतलं पाहिजे. कारण हे नाही झालं तर मला उगाच म्हणजे मी फार एक्झॅजरेट करून कधीच काही बोलत नाही, पण आपल्या आजूबाजूची राज्य बघा, देश बघा, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, ह्या सगळ्यांमध्ये फिस्कल मॅनेजमेंट नाही झालं. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या अनेक घटना झाल्या आणि त्याच्यामुळे तुम्ही बघताय काय झालंय. तसं आपल्याकडे व्हायला नको म्हणून आधीच आपण हे फ्लॅग केला पाहिजे. आणि केंद्र सरकारचा जो फिस्कल डेफिसिट आहे तो 5च्या आत असला पाहिजे. तो 4.9 वर आहे. याचं एकच कारण आहे की आरबीआयनी केलेलं उत्तम काम. आरबीआयनी 2 लाख कोटी रुपये हे डिव्हिडंडमध्ये भारत सरकारला दिले. ते जर दिलं नसते तर आपला फिस्कल डेफिसिट कुठे राहिला असता मला सांगा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार गांभीर्याने घ्यायच्या असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं अरे हे इलेक्शन ते इलेक्शन, ह्याच्या मागे खूप मोठी पॉलिसी, आणि त्या पॉलिसीबद्दल महाराष्ट्र सरकार काय करते. 200 आमदारांचं हे सरकार आहे. कुठे मोठी क्रांती घडवली आहे. महिलांच्या विरोधी क्राईम वाढलाय का, तो वाढलाय. भ्रष्टाचार वाढलाय का, तर वाढलाय. आणि हे मी डेटाबेस सांगते, आणि हा डेटा माझा नाही आहे, केंद्र सरकारचा आहे, जिथे त्यांच्याच विचाराचं राज्य आहे. कुठली मोठी नोकऱ्या वाढल्या का महाराष्ट्रातल्या, तर नाही वाढल्या. इथले सगळे जे इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्याला मिळतं याचं दुःख मला नाही, पण जर हक्कानी मेरिटवर आम्ही काहीतरी मिळवलंय तर तुम्ही दुसऱ्याला कसं देता. त्यांनी योजना आणल्यात ना, लाडकी बहीण, लाडका भाऊ, तो ह्या सगळ्याचं क्रेडिट ना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला तुम्ही दिलं पाहिजे. कारण का हा लोकसभा इम्पॅक्ट आहे. लोकसभेला 31 आमच्या आल्या नसत्या ना तर कोणी लाडकं नाही, सगळी दोडकीच आणि सावत्रच होती. आणि त्यातून लाडकी बहीण योजना जी आणली त्याचं मी स्वागत करते. आता 3,000 रुपये आलेत पहिला हप्ता महिलांना, ती चांगली गोष्ट आहे. जर मदत होत असेल तर का नाही गरीबाला करावी. पण दुर्दैव एका गोष्टीचं आहे की सत्तेत असलेलं लोक पोटातलं ओठात येतच शेवटी आयुष्यात. एक नाही 2 त्यांचे आमदार असं म्हणतात की मतदान केलं नाही तर हे पैसे आम्ही परत घेऊ, किंवा मतदान नाही केलं तर लिस्टमधून, आता ही लिस्ट डिसेंबरमध्ये परत होणार होती हे आम्हाला माहितीच नव्हते. मी पहिल्यांदाच ऐकलं त्यांच्याकडून की डिसेंबरमध्ये जी लिस्ट येईल त्याच्यामधून आम्ही जिथे मतदान झालं नाही तिथे नावं आम्ही काढून टाकू. ही धमकी नाही आहे. माझी त्या दोघांना विनंती की पैसे आल्यानंतर ना एक बहिणीचं तुम्ही पैसे काढून तर दाखवा, बघूया काय होतं या राज्यात. पण अशा पॉप्युलर योजना फायदेशीर ठरतात निवडणुकांच्या वेळेला. अनेक उदाहरणं आहेत. तेलंगणा सगळ्यात मोठं उदाहरण, ह्याच्याहून 10 पटीने योजना दिल्या होत्या. पण मला असं वाटतं योजना, लाडकी बहीण, हे जे मार्केटिंग गिमिक या राज्याचं चाललं. एक तर मला भाऊ बहिणीच्या नात्याचा जो अपमान झालाय ना त्याचं मला दुःख वाटतं. कारण का त्यांच्यातलेच काही नेते म्हणतात की एक बहीण गेली म्हणून काय झालं, दुसऱ्या बहिणी आम्ही जोडतोय. ही प्रेमाची, विश्वासाची, रक्ताची नाती असतात. ती 1500 रुपयांनी जोडता येत नाही. त्याला व्यवहार म्हणतात. दुर्दैव आहे की या सरकारला व्यवहार आणि नाती ह्याच्यातलं अंतर किंवा फरकच कळला नाही.
त्यांना वाटतं पैशांनी सगळंच विकत घेता येतं. नाती ही प्रेमाची आणि विश्वासाची असतात. व्यवसाय हा प्रेमाचा नसतो, तो फक्त पैशाचा असतो. हे सरकार नातं आणि व्यवसायामध्ये गल्लत करतं. तुम्ही हे वैयक्तिक म्हणजे स्वानुभवावरनं बोलताय का? अनुभवाचा नाही. तुम्हाला सांगू, मला कोणी एखादी गोष्ट मागितली ना तर द्यायला फार काही अडचण नसते. कोणीही मला मागितलं असतं तर राजी खुशी दिलं असतं. त्यांनी मागितलं होतं ना, पण काय पक्ष त्यांनी आणि चिन्ह मागितलं नव्हतं होतं. मागितलं. तुम्ही एका आत्ता परवाच तुमचं वाक्य खूप चर्चेत आहे की म्हणजे काय पक्ष आणि चिन्ह काय सगळंच दिलं. भावानं खरंच जर आहे. मागितलं असतं त्यांनी मागितलं होतं ना. कुठल्याही मग. भावाला, एकाला हा. नाही, कुठल्याही भावानी मागितलं असतं तर प्रेमाने दिलं असतं. त्याच्यात काय, अहो ओरबाडून घेण्यात काही मजा नसते, पण मनापासून देण्यात आणि दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यात जी गंमत असते ती ओरबाडून घेण्यात नसते. त्यांनी मागितलेलं ना, अध्यक्षपद मागितलेलं, पक्षाची कमान माझ्या हातात द्या मागितलेलं. कमान हातातच होती ना, कुठला निर्णय ते घेत नव्हते. आणि अध्यक्षपद 5 तारखेला मीटिंग होतीच. 5 तारखेला त्याचीच मीटिंग होती. त्यांनी 2 तारखेलाच निर्णय घेतला. अजितदादांनी परवा कबूल केलं की माझी चूक झाली, बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं. दादांच्या वक्तव्याचा तुम्ही अर्थ काय काढता? मी एवढा विचारच करत नाही आणि मी अर्थ काढायला मला वेळच नसतो. कारण एकतर विधानसभा आलेली आहे, मतदारसंघातली प्रचंड कामं आहेत, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, ह्या सगळ्या कामांमध्ये, कारण का इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे. दिल्लीत फक्त बोलतात, कृती काही करत नाहीत आणि त्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होतंय, सर्वसामान्य मायबाप जनतेचं नुकसान होतंय. आज मेरिटवर मुलं नीटची परीक्षा देतात, त्यांना न्याय मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही. मग ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये जर बाकीचा विचार करत बसला तर मग हे प्रश्न कोण सोडवणार? असं आहे ना, हा प्रश्न या अर्थानं विचारला की आमच्या कुणाहीपेक्षा तुम्ही दादांना जास्त ओळखता. जेव्हा अजितदादा महाराष्ट्रासमोर इतकी मोठी गोष्ट कबूल करतात आणि सॉरी म्हणतात, माझी चूक झाली, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? रामकृष्ण हरी. दबाव होता असं वाटतं त्यांच्यावर? मला याच्यावर खरंच काही बोलता येणार नाही, कारण का वर्ष सव्वा वर्ष माझा त्यांचा काही संबंधच आलेला नाही. संभाषण नाहीच. त्याच्यामुळे मी कसं बोलणार त्याच्याबद्दल, आणि ते योग्यही होणार नाही. ते वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, पदानी, वयाने, अनुभवानी, सगळ्यांनीच माझ्यापेक्षा ते खूप मोठे आहेत आणि गेले सव्वा वर्ष संभाषणच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक तर वयाने मोठ्या माणसाने, ज्याच्याशी आपला सव्वा वर्ष संबंधच कुठला आला नाही, त्या माणसाबद्दल आपण कसं काय बोलायचं? अनेकांना वाटतं की ते ब्रिज पुन्हा एकदा डेव्हलप करायला बघतायत, जो ब्रिज तुटलाय किंवा या प्रोसेसमध्ये तो खिळखिळा झालेला आहे. या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारायला लागेल, मी कसं बोलणार? कारण का मी कुणाशीच नाती कधीच तोडलेली नाही आणि मी संभाषण कुणाशीच कधी बंद करत नाही. म्हणजे मला आज तुम्ही विचारू शकता, पार्लमेंटमध्ये भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त माझे वैयक्तिक कौटुंबिक संबंध असतील, पण आमचं सेटिंग नाहीये. आम्ही पार्लमेंटमध्ये असतो की जोरदार लढाई करतो, पण तेवढी वैचारिक प्रगल्भता आमच्यात आहे की आमची ही लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. दादांनी वेषांतर करणं, वेषांतर करून दिल्लीत जाणं, गृहमंत्र्यांना भेटणं, हा मुद्दा तुम्ही थेट संसदेमध्ये नेलात. नाही. काय भूमिका काय होती तुमची? नाही, की नाही, मी थेट संसदेत तो विषय अजिबात नेलेला नाही. तुम्ही माझं भाषण वाचा. असं झालं की ते दिल्लीला आले होते आणि त्यांनी ऑफ रेकॉर्ड काही गप्पा मारल्या का पत्रकारांची, काहीतरी 10-12 पत्रकार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील तटकरेंनी, असं पत्रकार सांगतात, हे माझं काही काल्पनिक नाहीये, त्या 10-12 पत्रकारांना सुनील तटकरेंचा फोन आला की अरे तुम्ही बातमीच चालवली नाही. ते म्हणले अरे, म्हणजे किती पक्के आहेत बघा शब्दाला पत्रकार. ते म्हणले की अहो तुम्ही ऑफ रेकॉर्ड सांगितलं, आम्ही कशी बातमी चालवणार? तर ते म्हणले नाही चालवा. यांनी चालवली. त्यांनी येऊन मला विचारलं की अहो असं असं झालं. म्हणलं अहो काय म्हणताय, असं नाही करतायत, कारण नाव आणि एकतर असा मुद्दा आहे की याच्यात खूप कॉन्ट्रडिक्शन्स होते. मीच कन्फ्यूज झाले, कारण एकीकडे हे म्हणत होते आम्ही पवार साहेबांना सगळं सांगून करत होतो, तर मग पवार साहेबांना जर सांगून सगळं करत असतील तर दिल्लीला अमित शहांना भेटायला जायला कपडे बदलून जायची काय गरज? किंवा अमित शहांना भेटायला जात असतील तर हे सांगूनच जात असतील ना, मग त्याच्यात नाव बदलणं वगैरे याचा प्रश्नच येत नाही. मी कन्फ्यूज झाले
की असं काय बोलतायत सगळे. आणि त्यातून मग जर कुणालाच त्यांना कळायला नको होतं, आम्हाला पण, की आम्हाला अंधारात ठेवून त्यांना जर अमित शहाना भेटायचं असेल तर तरी नाव बदलायची काय गरज. आम्हाला काय कळणार होतं कुठल्या विमानाने गेले, काय केले, किंवा म्हणजे हे कधी झालं, का झालं, कशाला झालं. आणि एवढ्या मोठ्या पदावर बसणारा माणूस, अहो मुलं रोल मॉडेल समजतात अशा लोकांना. तर आता ज्याला आपण रोल मॉडेल समजतो, लहान मुलं आज म्हणतील अरे बापरे हे तर बदलून नाव बदलून जाऊ शकतो. उद्या लहान मुलं म्हणतील अरे म्हणजे दिस इज अ ग्रेट ऑप्शन, विच इज नॉट अन ऑप्शन, इट्स अ सिक्युरिटी लॅप्स. मी हे खूप गांभीर्याने घेते. मी राजकीय बघतच नाहीये. मी रोल मॉडेल अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तेव्हा एलओपी होते, लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, त्यांना प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या फॅन फॉलोईंगला काय वाटेल, अरे आपला नेता नाव बदलून वेश बदलून जातो, आपण पण असं करूया. हा देश असा नाही चालत. जेव्हा तुम्ही नेता असता तेव्हा लोक रोल मॉडेल करत असतात, तुमच्या कृतीकडे आदराने बघत असतात आणि मग ते तुम्हाला कॉपी करतात की अरे माझा नेता असा वागतो म्हणजे मी पण तसं करावं. हे किती एक सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. आणि इट्स अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू. ह्याचा विचार सगळ्यांनी गांभीर्याने, नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे. उद्या सगळ्यांना वाटेल हे करू शकतो, मी पण करू शकतो. उद्या कोण मोठा टेररिस्ट पण हे करेल, त्याला वाटेल बघा भारताची सिक्युरिटी किती लॅप्स आहे, एवढे मोठे लोक जर हे करू शकतात तर मी उद्या करू शकतो. इट्स अ सिरियस सिक्युरिटी लॅप्स. याच्यात अजित पवारचा विषयच येत नाही. इट्स अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू. याच्यात एअरपोर्ट सिक्युरिटीचा प्रश्न येतो. एअरलाईननी बुकिंग घेतलंच कसं असं, कुठल्या एअरलाईननी गेले. आपण सगळे जातो तेव्हा आधार कार्ड सगळीकडे दाखवायला लागतं, मग ह्यांना का नाही लागलं. एअरपोर्टची सिक्युरिटी कुणाच्या अंडर येते, मग अमित शहाच्याच अंडर येते ना. मग त्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता का, हे म्हणजे हा पॅसेज कोणी तयार करून दिला अजित पवारांना. पॅसेज तर केलाच असणार ना. किंवा मग एअरलाईननी बुकिंग घेतलं, मग एअरलाईननी चेक नाही केलं नाव. एक अल्फाबेट इकडचं तिकडचं मधलं जाव झालं तर तुम्हाला बोर्डिंग पास मिळत नाही. मग कुठली एअरलाईन होती ही की ज्या एअरलाईननी हे चुकीच्या नावावर आयडेंटिटी केली. इट्स अ सिरियस नॅशनल इश्यू. आणि हा जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा योगायोगाने चर्चा चालली होती संसदेमध्ये, आणि त्या संसदेमध्ये डिगी ऍप म्हणजे फक्त चेहरा बघून तुम्ही आत जाऊ शकता. तर मला फक्त देशाची काळजी आहे. आता तुमच्या फॅमिली उद्या विमानात बसली, तिथे असाच कोणीतरी डिगी ऍपमध्ये काहीतरी करून बसला आणि तो कोणीतरी चुकीचा आपला देशद्रोही असेल, आपल्या देशाचा, केवढा मोठा घात होऊ शकतो. तर आय वॉज ओनली सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू मी प्रश्न विचारला, बाकी याच्यात अजित पवारांचा विषयच नव्हता. पण आता त्यांची जी कपड्यांची स्टाईल बदलली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे. मी काय नोटीस नाही केलेलं. बदलली आहे का. ते गुलाबी जॅकेट्स घालून सध्या सगळीकडे वावरतात. फिरत असते, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण असं पेहराव बदलणं, लुक बदलणं, स्टाईल बदलणं ह्याचा काही फायदा होतो राजकीय नेत्यांना निवडणुकांच्या वेळेला वगैरे. मला खरंच माहिती नाही, कारण कन्सिस्टन्सी इज माय मिडल नेम. त्याच्यामुळे मला फारसा अनुभव नाही या गोष्टींचा. बारामतीचा विषय आता याच पॉइंटला काढायला हवा असं मला वाटतं की विधानसभेत बारामतीला काय होणार त्याची देशाला उत्सुकता आहे. कारण लोकसभेत काय झालं आपण बघितलं. तर पवार वर्सेस पवार 2.0 बारामतीमध्ये बघायला मिळणार आहे का, असं काही होणार आहे का. आता मला खरंच यातलं काही माहिती नाही, कारण का त्यांच्याकडून कोण लढणार त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे आता त्यांची काय युती आहे, त्या युतीमधून बारामतीची सीट कुणाला सुटणार त्याच्यावर त्यांचा निर्णय निर्भर आहे. आणि एका लोकशाहीमध्ये कुणाच्या तरी विरोधात लढायचं त्यांना. इकडनं कोण असणार आहे. इकडून आता आमचे सर्वेज आणि स्क्रीनिंग कमिटी जी आहे ती पुढच्या 8-10 दिवसात क्लिअर करू आम्ही. आमच्या सगळं एकदा सीट शेअरिंग झालं की. अगदी रिसेंट विधान आहे, आत्ता काही तासापूर्वी अजितदादा बोलले की मी खूप निवडणुका लढलोय वगैरे, सो आता बघू बारामतीचं काय वगैरे. तर असे संकेत मिळतात की जय पवारांना बारामतीमधनं अजितदादांच्या जागी उतरवलं जाईल. अजितदादांनी असं म्हणणं तुम्हाला आश्चर्य वाटणारं ठरतंय. खरं तर मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी जोपर्यंत स्टेटमेंट आणि कॉन्टेक्स्ट ऐकत नाही मी फार एवढी उत्साही नसते स्टेटमेंट देण्यासाठी. कारण एका जबाबदार पदावर जेव्हा आपण बसतो, आणि पद म्हणजे नुसतं हे पद नाही, जेव्हा आपण मुलीची आई होते त्यालाही जबाबदारीच असते. त्यामुळे जेव्हा आपण एका कुठल्याही जबाबदारीच्या रोलमध्ये असतो तेव्हा उत्साहाच्या भरात काहीतरी बोलण्यापेक्षा सगळी माहिती काढून बोललेलं एक असतं. मगाशी तुम्ही पेहनावा वगैरे गोष्टी बोलल्या, तुम्हाला सांगा राजकारण हा खूप एक सिरियस विषय असतो. राजकारण म्हणजे नुसत्या इलेक्शन लढणं
किंवा येणं असं नसतं. पॉलिसी मेकिंग इज अ व्हेरी सिरियस जॉब. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. त्यामुळे आम्ही काय घालतो, काय करतो ह्याला काही मायने नसतो. आम्ही काय विचार करतो आणि आम्ही काय बोलतो ह्याला जास्त महत्व असतं. कारण का आम्ही काय विचार करतो आणि काय बोलतो त्याच्यावर पॉलिसी ठरते आणि या देशाची पुढची 25-50 वर्ष ठरतात. त्यामुळे कपडे काय घालतो उसमें क्या मायने रखता है. या 24च्या निवडणुकींना बरेच नातेसंबंध बिघडलेले पाहिले महाराष्ट्रानं, देशानं. तर नातेसंबंधांवरती परिणाम होईल, नातेसंबंध कलुषित होतील इतकं राजकारण हावी झालंय का सध्या? मी तुम्हाला सांगू, माझी प्रेमाची नाती असतात आणि मी ती जपण्यासाठी प्रचंड प्रयत्न करते. आणि एखादा विरोधात लढला म्हणून मी काय मनात कटुता ठेवत नाही. कारण का मी स्वतःची एक लक्ष्मण रेखा, ही स्वतः काय बोलायचं ह्याच्याबद्दल मी एक ठरवून ठेवलेली आहे. त्यामुळे आता जरी भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे मतभेद टोकाचे आहेत, पण मनभेद माझी कोणाशीच नाही. माझे अतिशय वैयक्तिक चांगले संबंध भारतीय जनता पक्षाच्या अनेक कुटुंबांचे. आणि मी स्वतः संसदेत काम करत असताना जरी सुषमाजी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या असल्या तरी मी बऱ्याच गोष्टी त्यांना गुरु मानते. आणि मला असं वाटतं की एक सशक्त लोकशाहीमध्ये जसं आम्ही बोलून टीका करतो तसं ऐकून घ्यायची ही ताकद ही आपल्यात असली पाहिजे. आणि सुसंस्कृतपणा हा महाराष्ट्राच्या संस्कारांमध्ये. म्हणून मी जय श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. आणि मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायला माझ्या आईनी आणि सुषमाजींनी मला शिकवलं की मर्यादेतच राहून प्रत्येक कृती करायची असते. हीच भारताची संस्कृती आहे. कमिंग बॅक टू महाविकास आघाडी, चांगलं यश अर्थातच लोकसभेत मिळालं. तर आता अशी एक गोष्ट झाली की जेव्हा महाविकास आघाडी फॉर्म झाली तेव्हा सगळ्यात लहान भिडू जो होता, लहान पक्ष जो होता, तो लोकसभेनंतर आता सगळ्यात मोठा पक्ष बनलाय. तर जागा वाटपाचं गणित कसं असणार आहे? बघू, चर्चेला बसू. हेच तर गंमत असते ना आयुष्यात. प्रत्येकाला वाटत असतं आपण ताकदवार आहे. सगळ्यात ताकदवर समय आहे, काळ आणि वेळ. तुम्ही बघा, तुम्ही 1 वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहोत आम्ही. त्याच्यामुळे अति यश किंवा अति अपयश दोन्ही मधला सुवर्ण मध्य साधूनच काम करायचं असतं. दॅट इज द टेक होम फॉर एव्हरीबडी. आणि त्याच्यामुळे जरी काँग्रेस हा नेहमीच आमच्यासाठी मोठा पक्ष राहिलाय, कारण का मोठा पक्ष आहेच. एखाद्या वेळेस कमी जास्त झालं म्हणून काँग्रेसला आम्ही छोटा भाऊ कधीच समजलो नाही. काँग्रेस पक्षाचा मान सन्मान त्या पक्षाचा झालाच पाहिजे. संघर्षातून शून्यातून उभं राहिलेला खूप मोठा इतिहास असलेला तो पक्ष आहे. त्यानंतर त्यातली लिडरशिप, खूप मोठे नेते या देशाच्या आणि राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे होऊन गेले. त्यामुळे एखाद्याची सीट कमी जास्त झाल्या म्हणून काही पूर्णपणे तो विचार काही कमी झाला इतकंही मला असं वाटतं कुठल्याच पक्षाबद्दल, कुठल्याच म्हणजे आमचे असेल किंवा त्यांच्याही असेल, कुठल्या पक्षाबद्दल अशी भाषा करणं हे मला वाटतं योग्य असणार नाही. काँग्रेस तुमचा नॅचरल अलायन्सवाला पक्ष आहे, तुम्ही खूप अगदी. आधीपासून एकत्र आहात. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. शिवसेना आता तुमच्यासोबत आलाय, तर हु इज बेटर टू हँडल कम्फर्ट? बोथ. जेव्हा आपल्याला नातं टिकवायचं असतं तेव्हा त्याच्यात विषय कुठे येतं. एकदा ठरलं एकत्र जायचं मग विषय कुठे येतो. आणि जेव्हा इगो, कॉज हॅज टू बी कॉमन. जेव्हा कॉज असा असतो की या राज्याची देशाची सेवा करण्यासाठी आपण एकत्र आले आहोत, तेव्हा मग विषय येतोच कुठे. मारामारी कधी होते? जेव्हा सगळ्यांना एकच गोष्ट हवी असते. आमच्या केसमध्ये तसं नाही. आणि उद्धवजींबरोबर किंवा सगळ्याच शिवसैनिकांबरोबर काम करताना इतकं समाधान आणि आनंद. म्हणजे माझ्या इलेक्शनला, लोकसभेला मी तर जेव्हा उद्धवजी आले किंवा राऊत साहेब आले किंवा सचिन अहिर यायचे, मी सगळ्यांना चिडवायची. म्हटलं बघा आता सांगा कोण कुठल्या पक्षात आहे, कोण आहे. मग ते म्हणायचे हे राष्ट्रवादी. ते म्हटलं शिवसेना, राष्ट्रवादी. म्हणजे अगदी एक कुटुंब म्हणून अगदी एकरस सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आजही झाले. आजही ते टिकून राहिलेले. कारण का प्रत्येक जण आपला मान सन्मान करतं, प्रेम करतं. आणि द कॉज, तुम्ही विचार करा ज्या पद्धतीने उद्धवजींचा आणि आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष उद्ध्वस्त करून, म्हणजे काही कॉन्फ्लिक्ट असता तरी मला मान्य आहे, कॉन्फ्लिक्टच नव्हता. कॉन्फ्लिक्ट नसताना स्वतःच्या स्वार्थासाठी 2 पक्ष फोडून मी आलो, हा कुठली कॉम्प्लिमेंट? म्हणजे कॉपी करून मी पहिला आलो बोर्डात, ही कुठली संस्कृती? तुम्ही स्वतःहून निवडून आला असता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला असता,
आम्ही 5 वर्ष तुमचा मानसन्मान केला, कौतुक केलं, पण कॉपी करून 2 पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री बोललो, ही कुठली म्हणजे माझी देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या म्हणू का आहेत म्हणू ह्याच्यात मी कन्फ्युज्ड आहे. कारण का जरी ते विरोधात असले तरी माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी त्यांना एक सुसंस्कृत मोठा नेता म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. कारण जरी ते विरोधात असले तरी अनेक वर्ष त्यांनी मर्यादा ठेवूनच काम केलेलं आहे. जेव्हा ते असं बोलतात की मी 2 पक्ष फोडून आलो किंवा रस्त्यावर उतरून मारामाऱ्या करा, ही देवेंद्रजींकडून मला अपेक्षा नव्हती. कारण जरी विरोधात असलो तरी मर्यादा ओलांडून त्यांनी तरी ती निवडावी, याचं मला दुःख आहे की त्यांच्याकडून माझ्या फार अपेक्षा होत्या. तुम्ही गेल्या काही दिवसात त्यांच्यावरती म्हणजे स्ट्रेट आरोप पण बरेच केले, म्हणजे पुण्याचं अपघात प्रकरण असो किंवा ड्रग्जचं प्रकरण असो, महाराष्ट्रातल्या आणखी घटना असोत, तुम्ही थेट त्यांचा राजीनामा पण मागितला गृहमंत्री हो, पदाचा. अर्थातच मागितला. एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक महाराष्ट्राची नागरिक म्हणून आणि एक खासदार म्हणून. कारण का एका म्हणजे सरकारमध्ये ते आज होम मिनिस्टर आहेत, गृह मंत्रालय त्यांच्याकडे. तुम्ही डेटा बघा, आणि हा डेटा माझा नाही, केंद्र सरकारचा आहे. क्राईम या राज्यात वाढलाय का, तर वाढलाय. पहिले 5 वर्ष तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुमच्या सगळ्या चॅनलवर असायचं क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज नागपूर, आणि ते झालं होतं. तुम्ही डेटा काढून बघा. आज ती नागपूरवरनं शिफ्ट झालंय पुण्याला. सगळ्यात चुकीच्या गोष्टी पुण्यातच कशा होतात हो. हिट अँड रन पॉर्सची केस रक्तपार बदलायपर्यंत पोचलं पुणे. ते कुठल्या त्या तोडो फोडो गँग कुठली तरी आली, ती कोयता गँग, ती पण पुण्यातच. ड्रग्सच्या ज्या व्हिडिओज येतात पुण्यातच, महिलांवर होणारे अत्याचार, त्या सगळ्या गोष्टी सातत्याने देशात राज्यात सगळीकडे होतात, पण त्याचा एपी सेंटर हे पुणे झालंय. आणि जर या सातत्याने होत असतील तर या होम मिनिस्ट्रीच्याच इश्यू आहे ना. अर्थातच मला म्हणजे जेव्हा ड्रग्ज बद्दल, अहो पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. लोक म्हणजे तुम्हाला अभिमान वाटेल की राज्य देशातले खासदार अनेक माझी संबंध का वाढतात त्यांच्याशी, कारण का त्यांच्या मुलांची, मी मग कुठल्याही पक्षाचा असू दे, त्या मुलांची इन्चार्ज मी असते. कारण का ते भारतीय विद्यापीठ, सिम्बायसिस, इथे सगळी मुलं शिकायला येतात आणि मग मला अडचणीत टाकतात. मी त्यांची लोकल गाईड असते आणि मला टेन्शन एवढ्याच येतं की मुलं म्हणत असतात आम्हाला जरा ताई थोडासा फ्रीडम दो, आणि मग आई वडील तिथून म्हणत असतात नो फ्रीडम. म्हटलं मला का कात्रीत का टाकलंय, म्हणजे मी चांगली ताई व्हायचा प्रयत्न करते आणि आई वडील सांगत असतात चिक की गमती. पण त्या लोकांना, त्या मुलांना सगळी येऊन मराठी शिकतात. युपी, बिहार, झारखंड, तुम्ही म्हणाल तिथल्या खासदारांची मुलं काश्मीर टू कन्याकुमारी पुण्यात शिकायला येतात, मराठी शिकतात, वडापाव खायला, आणि अगदी आनंदात 3 ते 5 वर्ष काढतात. आणि त्यांची आई वडील कुणाच्या भरोशावर असतात, आपल्या सगळ्यांच्या. त्यांना असं वाटतं मुलं पुण्यात शिकतायत ना म्हणजे से नो टू ड्रग्सचा विषयच येणार नाही आणि क्राईम तर नाहीच नाही. अशी एक पुण्याची वेगळी ओळख देशामध्ये होती. त्या इमेजला, त्या पुण्याच्या विश्वासाला ठेच या गेल्या काही महिन्यात बसली. आणि पालक विचारतात मला की ताई भेजो ना, आजकल ये ड्रग्स का तुम्हारे पुणे में बढ़ा. मला बिल्कुल मत भेजो, मैं गॅरंटी देती हूँ आपका बच्चा ठीक ही रहेगा. पण म्हणजे अनेकांचा याच्यावरती हा पण आक्षेप आहे, तुम्ही जेव्हा अशी विधानं करता तेव्हा, की गेल्या काही वर्षांचा विचार केला तर राष्ट्रवादीचं पुणे पट्ट्यामध्ये खूप प्राबल्य राहिलंय. तुमच्या मतदारसंघात पुण्यातला एक मेजर भाग खूप येतो, मोठा भाग येतो. मग हा आरोप तुमच्याकडनं जेव्हा येतो तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटतं. नाही, आरोप नाही, हा डेटा आहे ना. क्राईम आत्ता वाढलाय, ड्रग्सचे व्हिडिओज आत्ता येत आहेत. आणि जर आमच्याही काळात झालं असेल, जे चूक आहे ते चूक आहे, ते मी कबूल करेन. म्हणजे काही निर्णय आमच्याही काळात 1-2 ब्रीज चुकलेले आहेत, मी कबूल करतो ना. तो निर्णय चुकीचाच होता आणि तो मी नाही सेल घेतला तरी आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी घेतलेला आहे. सोयीप्रमाणे नातं जोडायचं आणि तोडायचं असं मी करत नाही. लिडरशिप इज अबाउट चांगलं किंवा वाईट. चांगलं झालं की आपलं आणि वाईट झालं की त्यांचं, असे नसते. लिडरशिप इज चांगलं झालं की टीमचं क्रेडिट, वाईट झालं की माझा निर्णय चुकला. दॅट इज गुड लिडरशिप. आता तुम्हाला टीम म्हणून ठरवायचं की तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, तर बेसिक प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे निवडणुकीला सामोरं जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रोजेक्ट करूनच निवडणुकीला सामोरं जावं का? असं काही गरज नसते, काहीच गरज नसते त्याची. आणि मला असं वाटतं की जे एक तर निवडून येणं आणि एक पारदर्शक कारभार करणारं सरकार या महाराष्ट्राला गरजेचं आहे. आता जे करप्शन मुक्त आहे,
कॉन्ट्रॅक्ट्सवर नुसतं सरकार चालणार नाही, त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राची आन बान आणि शान ही ठेवण्यासाठी जो सरकार दिल्ली समोर झुकणार नाही असं स्वाभिमानी सरकार हे महाराष्ट्राला गरजेचं आहे. तुम्ही चेहरा प्रोजेक्ट करणार आहात? आता चेहरा म्हणजे काय, तिन्ही पक्ष एकत्र आहेत महाविकास आघाडीचे आणि आमचे मित्र पक्ष आहेत. आमचे मित्र पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र ताकदीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढणार आणि नंतर एक मताने मुख्यमंत्री ठरेल. ओके, नंतर ठरेल, निवडणुकीनंतर ठरेल का तो आधी ठरेल? रिझल्ट नंतर ठरवू ना, काय घाई आहे. आधी चांगले आमदार निवडून आणणे, म्हणजे नुसता नंबर नाही, क्वालिटी वाईज पण. जे इथे तिथे आयडिओलॉजीमध्ये गडबड करणारे नाही, निवडून आल्यावर त्या तत्वाच्या बरोबर राहणारे असे लोकप्रतिनिधी, ज्यांना फक्त सेवा करायची आहे, असे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची गरज आहे. म्हणजे ही लाईन अशी आहे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री हा निवडणुकीनंतर ठरणार? साधारणपणे समजू शकता तुम्ही तसं. पण या सगळ्या चर्चा आघाडीत होती. काय मला आय एम नॉट द ऑफिशियल स्पोक्सपर्सन ऑफ महाविकास आघाडी, पण साधारणपणे समजूतदारपणेनेच एकामेकाचा मान ठेवूनच निर्णय. उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी खूप पॉप्युलर आहे असं पिच कायम संजय राऊत करत असतात. त्यांच्या त्या नावाला काँग्रेसचे बरेचसे नेते आक्षेप घेत असतात, संजय राऊतांचे मुद्दे खोडून काढतात. पण या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी म्हणजे तुमचा पक्ष हा एकदम वेट अँड वॉचची भूमिका घेताना दिसतो. तर काय भूमिका काय? आमचा स्वभावच तसा आहे. एकतर आदरणीय पवारसाहेब कमी बोलतात आणि त्याच्यामुळे ते आमचे मोठे नेते असल्यामुळे ते जे डायरेक्शन देतील त्याच्यातच आम्ही राहणार. उद्धवजींनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं. म्हणजे एक घरातला मोठा भाऊ म्हणून उद्धवजींकडे या राज्याने कोविडच्या काळात अतिशय प्रेमाने बघितलं आणि खूप साथ, एक इमोशनल साथ उद्धवजींनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला जी हाक टाकली, त्याला महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली आणि खूप मोठा इमोशनल कनेक्ट उद्धवजींचा आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा झाला. काँग्रेस पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे, सगळ्याच पक्षाचे, प्रत्येकाला वाटत असतं की आपला नेता मोठा व्हावा आणि सगळे म्हणजे आज 6, 7, 8 पक्ष जे काय लढतील, मग ते 10 सीट लढो नाही तर 288 लढो, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं. त्यामुळे प्रत्येक पक्षाने ती मागणी केली तर त्याच्यात गैर काय. महाराष्ट्रातला सगळ्यात संवेदनशील विषय सध्या बनलाय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. आपण आहात, पवार साहेब आहेत, तुम्ही खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे नेते म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतो. मराठा आरक्षणाबद्दल काय मत आहे, काय विचार आहेत? मला असं वाटतं आरक्षणाचे अनेक मुद्दे महाराष्ट्रात प्रलंबित आहेत. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्यांचेच अनेक वर्षाच्या मागण्या देखील आहेत. या मागण्या मी अनेक दिवस महाराष्ट्र सरकारला आणि मी पार्लमेंटमध्ये स्वतः बोललेले याच्याबद्दल की एक कन्सॉलिडेटेड 5 दिवसाचं विधान भवनमध्ये सगळ्या आमदारांना आणि सगळ्या नेत्यांना पक्षाला बोलवा, 4, 5, 6, 7 दिवस त्याची चर्चा ठेवा, एक कन्सॉलिडेटेड बिल करा. कारण का या सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लागणार. हे तुम्ही करा, दिल्लीला पाठवा. कोणाचंही सरकार असलं तरी आमचा पक्ष ताकदीने यांना कसं मिळेल आरक्षण ह्याच्यासाठी आम्ही सरकारच्या बरोबर उभं राहू. पण एक कन्सॉलिडेटेड एफर्ट आणि हे सरकारच करू शकतं ना. सरकार आज जे आहे त्यांनी काहीतरी प्रस्ताव द्यावा आम्हाला की हे आरक्षण कसं आपण घेऊ शकतो. आणि जे आंदोलक आहेत त्यांना तर बोलवलंच पाहिजे, त्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे. त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न हे आम्ही सगळ्यांनी मिळून ऐकून घेतले पाहिजेत आणि सरकारमध्ये जे निर्णय प्रक्रियेत आहेत त्यांनी ते ऐकून घेतले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत आणि मार्ग काढायला पाहिजे. तुमचं ट्रिपल इंजिनचं 200 आमदारांचं सरकार आहे, काय हरकत आहे, त्यांना मार्ग काढायला काय अवघड नाही. काही नेत्यांचं किंवा विचारवंतांचं असं म्हणणं आहे मराठा आरक्षणासंदर्भात स्पेसिफिकली की किंवा ओव्हरऑल आरक्षणासंदर्भात पण की आर्थिक निकषांवरती तुम्ही आरक्षण द्या. तर या मुद्द्याचा विचार तुम्ही कसा करता की आर्थिक निकषांवर? आर्थिक निकषावर ऑलरेडी काही ठिकाणी आरक्षण आहेच ना, तो पण आहे. पण ती जर मागणी असेल आणि कोणाची भूमिका असेल त्याच्यावर एका लोकशाहीमध्ये चर्चेशिवाय मार्ग निघत नाही आणि चर्चा ही झालीच पाहिजे, माझा आग्रह आहे. आणि चर्चेसाठीच तर आम्ही बसतोय ना. संविधानात काय, प्रत्येक या देशातल्या नागरिकाला तो अधिकार आहे त्याचं मन मोकळेपणे बोलण्याचा. आणि त्याच्यामुळे पुन्हा मी आपल्याला सांगते की विधान भवनला 1, 2 नाही 2, 4 दिवस 24 तास बसू, चर्चेला चर्चा करू आणि मार्ग काढू. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आता असं दिसतंय महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पाहता की बरेचसे फॅक्टर्स
नव्यानं पॉपअप होतील किंवा बरेचसे फॅक्टर खूप महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी आता भूमिका जाहीर केली की ते एकला चलवले जातील, ते त्यांच्या जागा लढवणार आहेत. प्रकाश आंबेडकरांचा एक फॅक्टर आहे. तर राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचितचा फॅक्टर किती प्रभावशाली राहील असं वाटतं या निवडणुकीत? हे सांगता येत नाही, कारण एक तर अजून 2 महिने आहेत आणि मी कधीच कोणाला अंडर एस्टिमेट करत नाही. कारण माझं म्हणणं असतं की प्रत्येक नेत्याचं त्याचं एक वलय असतं, त्याची एक स्पेस असते आणि ती कधीच कोणी अंडर एस्टिमेट करू नये. कारण का यू नेव्हर नो व्हॉट कॅन हॅपन इन पॉलिटिक्स. म्हणजे आमचंच बघा ना, आम्हाला राईट ऑफ केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि आज मायबाप जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला. त्यामुळे आता ह्या वेगळ्या वेगळ्या ज्या भूमिका असतील, विषय असतील, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये एक महिन्याभरात खरीच क्लॅरिटी येईल की कोण नक्की कुठून किती सीट लढतंय. पण एक महाराष्ट्राला एक स्टेबल गव्हर्नमेंट, जे पुरोगामी विचाराचं आहे आणि जे स्थिर सरकार देईल, हे गरजेचं आहे. कारण आज जो विस्कळीतपणा महाराष्ट्रात चाललेला आहे, मी पुन्हा आधीच्या विषयावर जाते, फिस्कल मॅनेजमेंट असेल किंवा आज समाजामध्ये जो तेढ निर्माण झालेला आहे आणि माझा आरोप आहे या सरकारवर, हा तेढ निर्माण या सरकारने केला. याचं कारण कॉन्स्टंट डायलॉगमध्ये तुम्ही जर त्या लोकांबरोबर होता, तारीख पे तारीख या सरकारनेच दिली ना. आरक्षणाला मान्यता ही याच सरकारने दिली आणि ती परत यांनीच घेऊन घेतली. म्हणजे ह्या तारखेला आम्ही देऊ. मी तुम्हाला उदाहरण देते. आमच्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस असं म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. 11 वर्ष चालले. काय झालं त्या धनगर आरक्षणाचं? मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलनं केली, माननीय मुख्यमंत्री आणि त्यांची टीम जायचे आणि म्हणायचे आता तुम्ही उपोषण सोडा, ह्या तारखेला आम्ही तुमचा प्रश्न सोडून देतो. कधी आरक्षण दिलं? फक्त त्यांना शब्द द्यायचा, फसवणूक समाजाची करायची आणि त्याच्यातूनच या वेदना आणि समाजातलं अंतर हे ह्या नाकर्तेपणामुळे, या सरकारच्या नाकर्तेपणामुळे वाढले. मनोज जरांगे खूप आक्रमकपणे लढतात मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी. जरांगेंचा फॅक्टर किती इफेक्टिव्ह असेल? मी जरांगेंकडे फॅक्टर म्हणून विचार अजिबात बघत नाही. मी एक प्रश्न ते समाजातला मांडतायत, त्याच्याबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे, त्याच्यासाठी ते लढा लढतायत असं म्हणून मी त्यांच्याकडे बघते. मी कशालाच फॅक्टर समजत नाही. कारण का ते सर्कमस्टन्सेस, तुम्ही कसं आहे, आपण लांबून बघत असतो सगळ्या गोष्टी. त्या जागेवर उभं राहून ती व्यक्ती कशातून जाते हे जोपर्यंत आपण ते समजून घेत नाही, त्याला एम्पथी आणि कंपॅशन म्हणतात. त्या लिडरशिपमध्ये जोपर्यंत तो गुण नसतो, तो मोठा नेता कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे संवेदनशीलता, आज मनोज जरांगे हे काहीतरी म्हणू पाहतायत, आंदोलन करतायत, त्यांना परवा चक्कर आली, त्यांचं कुटुंब कशातून जात असेल, त्यांचे फॉलोअर्स कशातून जात असतील, अशा वेळेस महाराष्ट्र सरकारने तातडीने त्यांच्याशी बोलायला नको का? कारण का प्रश्न हा सरकारच सोडू शकतो. आम्ही विरोधात आहोत. आम्ही सगळ्यांचं ऐकून घेऊन समजून मार्ग काढायला आमची तयारीच असते, कारण काही लोकशाही आहे. पण जे सत्तेमध्ये आहेत ते सोयीप्रमाणे जरांगे पाटलांना भेटायला जातात, शब्द देतात आणि शब्द फिरवतात. आणि म्हणून हा प्रॉब्लेम किंवा त्यांची तब्येत जी मध्ये बरी नाहीये, त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार. ते ऑलमोस्ट मनोज जरांगे आता या निर्णयाप्रती आलेले आहेत किंवा ते सतत याबद्दल बोलत असतात की त्यांचे काही उमेदवार, त्यांनी उमेदवारांच्या गाठीभेटी घ्यायला पण सुरुवात केली की ते विधानसभेमध्ये काही उमेदवार उतरवतील. तर काय परिणाम दिसेल? त्यांचे उमेदवारही जर का आले तर काही परिणाम दिसेल का? कसं आहे, प्रत्येकाचा काही ना काहीतरी परिणाम असतोच. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची मायबाप जनता एक असर्टिव्ह वोटिंग करेल. कारण का हंग असेंब्ली, जो तुमचा प्रश्न किंवा तुमच्या मनातली कदाचित ती गोष्ट असावी की ह्याच्यामुळे नक्की काय होईल, तर असं जेव्हा होतं, फ्रॅक्चर्ड वर्डिक्ट ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो तसं आलं तर राज्याचं त्याच्यात भलं होत नाही. आणि ह्या लोकसभेला पण तुम्ही बघा, ज्या पद्धतीने असर्टिव्ह मतदान महाराष्ट्राच्या जनतेने दिले आणि देशातही दिले. कारण का 40-50 सीट्स अशा आहेत या देशामध्ये ज्या सगळ्या क्वेश्चन मार्कमध्ये येतात. म्हणजे उत्तर प्रदेशमध्येही अशा काही सीट्स आहेत ज्या नक्की निवडून आल्यात का नाही असे प्रश्न अनेक लोक दिल्लीमध्ये बोलतात. तर
म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की खरं 40-50 सीट कमीच यायला हव्या होत्या. तसंच जर महाराष्ट्रात झालं तर एक असर्टिव्ह मतदान लोक एकाच बाजूने करतील. कारण का लोक आता यांना कंटाळलेत यांच्या तोडीफोडीचं राजकारण. ते भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात आणि भ्रष्टाचार ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते सगळ्यात जास्त लोक भ्रष्टाचारी याच त्यांच्या बरोबर आहेत. नुसते बरोबर नाहीयेत, पदावर आहेत. मग भ्रष्टाचार केला का नाही त्यांनी? मी अजिबात म्हणत नाही कोणी केला असला तर ना खाऊंगा ना खाने दूंगा. आणि जर नसेल केला तर भारतीय जनता पक्षाने प्रत्येक व्यक्तीची हात जोडून माफी मागितली पाहिजे की आम्ही जे भ्रष्टाचाराचे खोटे आरोप तुमच्यावर केले त्याच्याबद्दल आम्ही सॉरी, माफी. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलला परिवारवाद हा शब्द किंवा ही जी संकल्पना मांडली जाते ती खूप महत्वाची ठरली. आज पंतप्रधान मोदींनी जेव्हा लाल किल्ल्यावरनं भाषण केलं त्यातही ते म्हणाले की आपल्या लोकशाहीला जर सगळ्यात जास्त खतरा कशापासून असेल तर तो परिवारवादापासून आहे. बरोबर आहे त्यांचं. कारण का जेवढे परिवारवाद आमच्या बाजूला आहेत त्याच्याहून जास्त परिवारवाद या इलेक्शनला त्यांच्याकडूनही निवडून आलेत. डेटा स्पीक्स या देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल माझ्यासारखा लहान व्यक्तीने बोलणं हे योग्य नाही. पण डेटा बघूया ना आपण. भारतीय जनता पक्षामध्ये किती परिवारवाद आज आहे किंवा त्यांचे मित्र पक्ष हे सगळा परिवारवादच आहे ना. कोण वेगळं आहे? म्हणजे त्यांनी केलं भारतीय जनता पक्षाचं मेरिट, आम्ही केलं की परिवारवाद. याच परिवारवादावरनं म्हणजे आता एक देवेंद्र फडणवीसांचं पण वाक्य आठवलं. त्यांनी असं थेट त्यांनी म्हटलं होतं की शिवसेना कुणामुळे फुटली तर ती आदित्य ठाकरेंमुळे फुटली, म्हणजे पुत्रप्रेमामुळे फुटली. आणि राष्ट्रवादी कुणामुळे फुटली तर ती सुप्रिया सुळेंमुळे फुटली. थेट विधान होतं. हो, कारण का आमच्या विरोधात दुसरं काही बोलायलाच नाही ना. बाकीच्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून ते कॅप्चर करू शकले. आमच्याबद्दल बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून येई सही. आणि माझं म्हणणं असतं की लोकशाहीमध्ये इतकं तर ऐकायची ताकद असली पाहिजे ना. म्हणजे जेव्हा आम्ही टीका करतो तेव्हा इतना तो उसका हक बनता है. त्याच्यात तथ्य असू दे किंवा नसू दे काहीतरी माझ्या विरोधात किंवा आदित्यच्या विरोधात बोलायला तर पाहिजेच ना. कारण का दुसरं काय बोलणार. आज पंतप्रधानांनी म्हणजे सिव्हिल कोडवरनं सुद्धा एक मोठं विधान केलं. त्यांचं म्हणणं की आत्ताचा जो एक्झिस्टिंग सिव्हिल कोड आहे तर तो सिव्हिल कोड हा कम्युनल सिव्हिल कोड आहे. लवकरच आपल्याला एक सेक्युलर सिव्हिल कोड आणायला. तुम्ही म्हणजे हसलात का तुम्ही? कारण का मोदी सरकार होतं ते आता एनडीए सरकार झालंय. त्यामुळे एनडीए सरकार असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि अनेक बदल तुम्हाला काही दिवसात दिसतील. जसे की वक्फ बोर्डचं बिल, लांब कशाला जायचं. वक्फ बोर्डचं बिल जेव्हा आणलं, आता मी काय त्याची एक्सपर्ट नाही, पण कुठलंही बिल आणलं तरी त्याच्यात चांगल्या वाईट गोष्टी असतात. चर्चा तर झाली पाहिजे. म्हणजे वक्फ बोर्डमध्ये जर बदल आणायचे असतील तर जरूर त्याचा प्रस्ताव तर सरकारने केला पाहिजे. बदलाच्या कोणीही विरोध नाही, मुस्लिम समाजही नाहीये. त्यांचं म्हणणं आहे आमचं ऐकून तर घेतलं पाहिजे. आम्हाला हे बिल येणारं कुणाकडून कळलं तर मीडियातून कळलं. पार्लमेंटमधलं बिल जर आम्हाला मीडियातून कळायला लागलं तर मग पार्लमेंटचं महत्वच काय राहिलं. आणि पार्लमेंटमधली डॉक्युमेंट ही लीक होताच कामा नये. पहिलं ते बिल आमच्याकडे यायला पाहिजे. आम्ही वर्तमानपत्रात वाचलं की हे बिल येतंय, हा माझा पहिला आक्षेप. आणि दुसरं, बोर्डाशी तुम्ही बोलला का बदल घडवा, पण बदल घडवण्यात कुठल्याही म्हणजे वक्फ बोर्ड असं नाही, तुम्ही कशातही बदल सुचवू शकता पण सुचवू शकता, तुम्ही लादू शकत नाही. आणि म्हणून मी विनंती केली की वक्फ बोर्डमध्ये जर तुम्हाला बदल आणायचे जरूर प्रस्ताव ठेवा. आणि प्रस्ताव ठेवत असताना आपण एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करू. जॉईंट पार्लमेंटरी, आणि मी सिलेक्ट कमिटी नाही मागितली, मी जॉईंट पार्लमेंटरी. सिलेक्ट कमिटी आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मधलं अंतर असं, सिलेक्ट कमिटी त्या हाऊसची असते. म्हणजे सिलेक्ट कमिटी लोकसभेची असते किंवा सिलेक्ट कमिटी राज्यसभेची असते. जेपीसी जॉईंट पार्ली कमिटी ही राज्यसभा आणि लोकसभा एकत्र असते. दोन्ही हाऊसचे मेंबर्स त्याच्या असतात. आणि मी जेव्हा ही मागणी केली, मी यांचे मनपूर्वक आभार मानते खरं तर चंद्राबाबू नायडूंचे. कारण का चंद्राबाबू नायडूंचा जे खासदार होते त्यांनी मला साथ दिली आणि ते म्हणाले की जर कमिटीचे प्रस्ताव येत असेल जेपीसी तर आम्हाला ते मान्य आहे. आणि त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेनंतर
आमच्या इंडिया अलायन्सचं म्हणजे इंडिया अलायन्सचं तर सगळ्यांचंच मत होतं की हे लादू नका. बदल करण्यासाठी कुठल्याही कायद्यामध्ये आमचा काही विरोध नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही प्रस्ताव तर ठेवा, लादू नका. लादला तर आम्ही विरोध करणार. पण सत्ता आणि आमचं म्हणणं आहे की त्या समाजातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, ज्यांना या विषयाचा अभ्यास आहे, त्यांना घ्या, ज्याला इंग्रजीत स्टेक होल्डर्स म्हणतात. त्या समाजाच्या सगळ्या स्टेक होल्डर्स, मग तिथले लेखक असतील, त्या समाजाचे बँकर्स असतील, शिक्षण संस्थाचे मोठे लोक असतील, पण प्रोफेसर्स असतील, या सगळ्यांचं तुम्ही त्यांचा फीडबॅक घ्या आणि मग बदल सुचवा. आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असल्यामुळे आमची अपेक्षा आहे की ते सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन ते निर्णय घेतील. या नवीन म्हणजे ही नवीन टर्म सुरू झाली तुमच्या खासदारकीची, संसदेचं म्हणजे नवीन त्यांची संसदेची नवीन टर्म म्हणावी लागेल ती. जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी गेलात त्या पार्लमेंटमध्ये, मोदी 3.0 सरकार अस्तित्वात आल्यानंतर तुम्हाला काही बदल जाणवला किंवा काही बदल झालाय? बदल तर साहजिक आहे ना, प्रत्येक टर्म मध्ये वेगळ्या गोष्टी होतच असतात. एक तर सिटिंग अरेंजमेंट बरीचशी बदलली आणि अर्थातच आमचा इंडिया अलायन्सचा नंबर एवढा मोठा वाढलाय, त्याच्यामुळे आम्ही जरा लेफ्ट वळायला लागलोय, कारण का जागा जास्त आम्हाला लागायला लागली. त्यांच्या स्पेसमध्ये आम्ही खूप जागा घ्यायला लागलोय. आणि गंमत म्हणजे मी खूप वेळा चेष्टेने भारतीय जनता पक्षाच्या लोकांना प्रेमाने सांगते की आम्हाला असं वाटतंय की आम्ही विरोधात असलो तरी आम्ही जिंकून आलोय आणि तुम्ही सत्तेत बसला तरी तुम्ही आमच्यासारखे खुश दिसत नाही. याचं कारण काय? कारण ते 400 पार जाणार होते, ते 240 वर अडकले आणि आम्हाला तर त्यांनी संपवट म्हणजे हे संपलेच धरलं होतं. आणि आमची लढाई नैतिकतेची होती. आम्ही लढाई काय फक्त सत्ता काबीज करण्यासाठी वगैरे असली करत नाही. आम्ही सत्ता किंवा इलेक्शन हे फक्त लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही हे सगळं लढतो आणि करतो. आत्ता जेव्हा 2024च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील तेव्हा महाराष्ट्राला राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? महाविकास आघाडीवर एवढा तुम्ही विश्वास दाखवला याबद्दल मी आभारी आहे. आणि जी आमची आघाडी निवडून आल्यावर आघाडी निर्णय घेईल मुख्यमंत्री कोण होईल. आणि माझं स्वतःचं मत आहे की कुठल्याही मोठ्या पदावर जेंडरमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ नका. म्हणजे मी जेव्हा लोक म्हणतात ना तुम्ही महिला खासदार आहे, मी महिला खासदार नाही, मी खासदार आहे. मला पुरुष देखील मतदान करतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्री हा त्या पदावर बसण्यासाठी त्याचं कर्तृत्व असलं पाहिजे. तो महिला असू दे किंवा पुरुष, हा प्रश्नच येत नाही. आणि माझी एकच मनापासून इच्छा आहे की त्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या तख्तासमोर मुजरा करू नये, एवढीच माझी मनापासून इच्छा. हा प्रश्न विचारण्याला आणखी एक अँगल होता की आपण म्हणजे महाराष्ट्र आपला खूप प्रोग्रेसिव्ह मानला जातो, पण महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री नाही. म्हणजे शेजारच्या गुजरातमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या, कलकत्तामध्ये, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला का मिळू नयेत? नाही, मिळण्याला काय हरकत आहे? आली तर आनंदच आहे कोणी झालं तरी. पण मला असं वाटतं त्याच्याच चौकटीत आपण अडकणं हे खरंच गरजेचं आहे का? किंवा एखादी महिला मुख्यमंत्रीच झाली म्हणून तिथले सगळे महिलांचे प्रश्न सुटतात का? पुरुषही अनेक पुरुषांनी महिलांना न्याय दिलेला आहे. आपल्याला मताचा अधिकार एका पुरुषांनीच दिला. आपल्याला शिक्षणाचा अधिकार याचा पुढाकार महात्मा ज्योतिबा फुलेंनीच दिला. एक संविधान ज्याच्यात तुम्हाला आणि मला समतेची भाषा आली तो पुरुषच होता, ज्याचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आरक्षण जे आपल्याला दिलं तोही पुरुषच होते, राजीव गांधी आणि शरद पवार. त्याच्यामुळे हे सगळे जे निर्णय होते ते पुरुषांनीच घेतले ना. त्यामुळे त्या ट्रॅपमध्ये फारसा अडकण्यात मला असं वाटतं त्या कुठल्याही मोठ्या म्हणजे तुमच्या चॅनलचा एडिटरचा रोल असेल, त्याच्यात जेंडरचा विषय येतोच कुठे. त्याच्यात फक्त कर्तृत्व असलं पाहिजे आणि राज्याची आन बान आणि शान त्या व्यक्तींनी पाळली पाहिजे आणि मनापासून ते राज्य देशात एक नंबरला कसं राहील याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा केली पाहिजे. शेवटचा प्रश्न, पण कदाचित महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला खूप उत्सुक असेल आहेच. म्हणजे रक्षाबंधनाचा काय प्लॅन आहे? 19 तारखेला रक्षाबंधन आहे, मी नाशिकला आहे. आणखी आणि काहीच नाही. कोणी येणार आहे, कोणी भेटणार आहे? आधी लग्न कोण आणायचं
त्याच्यामुळे अर्थातच विधानसभेचं इलेक्शन आहे, आधी लग्न कोंडाण्याचं म्हटल्यावर आधी पक्षाचं काम, नंतर बाकीचं. सुप्रियाताई, आपले मनापासून आभार आणि खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी. मोठी जबाबदारी आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल. मनापासून थँक्यू. आभार. थँक्यू. थँक्यू. आणि यानंतर या विशेष मुलाखतीमध्ये आता आपण इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.